ब्रेकिंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आणि एक नजर आताच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबईत आज आणि उद्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीचं सत्र। वायबी चव्हाण सेंटरमधील बैठकीत वडट्टीवारांसह इतर नेते उपस्थित राहणार, तर प्रलंबित मागण्यांसाठी अतुल सावेंनी उद्या बोलावली बैठक। श्रीकांत शिंदेंनी आज बोलावली शिवसेनेच्या खासदारांची दिल्लीत बैठक। उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्या विजयाच्या रणनीतीसाठी बैठकीचं आयोजन। तब्बल 33 वर्षांनंतर अखेर लालबागच्या राजाचं 33 तासांनंतर अखेर लालबागच्या राजाचं विसर्जन। वेळेचं नियोजन चुकल्यानं खोळंबा। विसर्जनावेळी गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची तुफान गर्दी। यंदा पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक विक्रमी 34 तास 42 मिनिटं चालली। शेवटचा गणपती रात्री 8:07 विसर्जित। संपूर्ण देशानं अनुभवलं खग्रास चंद्रग्रहण। रात्री 9:58 सुरू झालेलं ग्रहण मध्यरात्री 1:26 संपलं। ग्रहण कालावधीत तुळजाभवानी सोवळ्यात तर नांदेडच्या हनुमान मंदिरात ग्रहण संपेपर्यंत भजन। उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक। इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये हालचालींना वेग। आज दोन्ही आघाडीच्या खासदारांकडून मतदानाचा सराव घेतला जाणार। भारतीय हॉकी संघानं 8 वर्षांनी जिंकला आशिया चषक। कोरियाला हरवून भारताला चौथ्यांदा आशिया चषकाचा मान। पुढच्या वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पात्र। मोदींकडून अभिनंदन। अमेरिकन ओपनचा वर्षातला शेवटचा ग्रँड स्लॅम स्पर्धेचा विजेता ठरला कार्लोस अल्कराज। गतविजेता यानिक सिनरचा पराभव। अल्कराजचं 6वं ग्रँड स्लॅम विजेतेपद। आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कसून सराव। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 10 सप्टेंबरला भारतीय संघ यूएई संघासोबत पहिला सामना खेळणार। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। हेडलाईन्स नंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। नाशिकमध्ये पावसाचा जोर